हॅलो, नमस्कार. माय सेल्फ वीणा सावंत. आज सप्टेंबर चालू झाला आहे. आजचा सप्टेंबरचा दुसरा दिवस म्हणजे भाद्रपद. तरीही श्रावणातला शेवटचा दुसरा दिवस आहे. आज सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्या म्हणजे आजची अमावस्या. आजचं नामस्मरण शंकराच्या देवळात जाऊन पुरुषांसाठी खूप छान आहे. ओम नमः शिवायचा जप करून चल पुरुष आजचा आणि उद्याचा उपवास करत असतील तर त्यांच्यासाठी खूप छान आहे. तसं पाहायला गेलं तर उद्याचा श्रावणातला शेवटचा दिवस आहे. परवापासून भाद्रपद महिना चालू होत आहे. भाद्रपद महिना म्हणजेच सप्टेंबर महिना हा खूप डिवाइन एनर्जी घेऊन आला आहे. आनंद, पीसफुल, सगळीकडे आनंदकडे. हो, ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जर कॅलेंडर पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येईल की सप्टेंबरमध्ये 5 सोमवार आहे, 5 रविवार आहे, 4 मंगळवार आहे, 4 बुधवार आहे, 4 गुरुवार आहे, 4 शुक्रवार आहे, 4 शनिवार आहे. जापानीज आणि चायनीज फेंगशूच्या हिशोबाने बघितला तर ही खूप डिवाइन एनर्जी तुमच्याकडे, तुमचं जे हरवलेलं असेल, जे गेलं असेल आणि कोणी तुम्हाला परत आणून दिलेले नसेल, जी काय तुमचे पैसे किंवा काय, तर तुम्हाला ती डिवाइन एनर्जी परत आणून देते. हो, परत तुमचं हरवलेलं किंवा काही कुणी घेतलेलं आणि त्यांनी दिलं नसेल तर ते तुम्हाला परत मिळतं. हो, ह्या महिन्याची डिवाइन एनर्जी इतकी आहे की गणपती बाप्पाही आत्ता येतो आहे. त्याचंही आपण स्वागत करणार आहोत 7 तारखेला. हो, गणपती बाप्पा आणि महागौरी, हो, दोघांचंही खूप स्वागत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक घरात गणपतीचं नामस्मरण चालू असणार आहे. प्रत्येक घरात आनंद असणार आहे. प्रत्येक घरात मोदक, खीर असणार आहे. प्रत्येक घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. तसंच आरोग्यही प्राप्त होणार आहे. प्रत्येक घरात बघायला गेलं तर प्रत्येकाच्या मनात, कोपऱ्यात सुखदुःखाच्या गोष्टी विसरून तो गणपतीच्या सेवेत अडकलेला असतो. हो, तो सगळं काही विसरतो आणि गणपती बाप्पामध्ये इतका लीन होतो की त्याच्या चरणी तो हेही विसरून जातो की आताचा क्षण त्याच्या जीवनात काय आहे, काय नाही. हो, असंच बघायला गेलं तर ह्या गणपती उत्सवात आपण दुर्वाचा खूप उपयोग करतो. गणपती बाप्पाला दुर्वा आणि मोदक खूप आवडतात. दुर्वा हा गणपतीला इतका आवडतो की गणपतीला जर आपला कुठे मनात तसा गणपती बाप्पा कोणावर रागवत नाही, पण काही जणांचं म्हणणं असतं की गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या त्याच्या मस्तकावर किंवा चरणावर तर तो खूप शांत होतो, त्याला शीतलता प्राप्त होते. तसंच आयुर्वेदामध्ये पाहायला गेलं तर दुर्वा हा खूप गुणोपयोगी आहे. आपल्याला खूप त्याचा गुण येतो. दुर्वाचा गुण आयुर्वेदामध्ये आपल्या तळपायाला जी आग होत असते, जळजळ होत असते, ती कमी करायला मदत करते. हो, दुर्वाचा लेप तुम्ही एरंडेल तेलात मिक्स करून वाटून जर तो तळपायाला बांधून ठेवला, त्याच्यात थोडेसे मेहंदीची पानंही वाटलीत आणि एकत्र केली तर दुर्वा आणि मेहंदी आणि एरंडेल तेल हे तळपायाची आग, जाळवात कमी करतो. तसंच दुर्वाचा रस जर नाकात रक्ताची धार लागते, काही वेळा BP हाय होतं आणि त्याच्यामुळे जर काही वेळा नाकातनं रक्त येत असेल तर दुर्वाचा रस 2-3 थेंब आणि गाईचं तूप हे मिश्रण करून नाकात दोन्ही नाकपुडीत सोडलं जातं. त्याच्यामुळे जे रक्त येणं किंवा इतर काही त्रास होणं ते लगेच थांबतं.
तसंच पाहायला गेलं तर खोबरेल तेलातही थोडासा दुर्वाचा रस काढला आणि डोक्यात जळजळ होत असेल, आपल्याला डोक्याला खाज इचिंग होत असेल, तरी ते थोडंसं तुम्ही डोक्याला त्याचा रस खोबरेल तेलातनं थोडासा कापूर घालून मिक्सअप केला आणि केसाला मसाज केला तर तुमची केसातली खाज जळजळ कमी होते. म्हणून म्हटलं जातं ओम गणपतये नमः. आणि दुर्वा अंकुर गणपतीला इतका आवडतो की त्याच्यामुळे तोही प्रसन्न होतो आणि गणपतीला वाहिल्यामुळे गणपतीला 21 दुर्वांचा हार वाहिल्यामुळे गणपती बाप्पाही खूप शोभित होतो. गणपती बाप्पा शोभित होतोच, पण घरातलं वातावरणही दुर्वासारखं शांत, आनंद आणि शीतलमय होऊन जातं. सो ह्या महिन्यातली जी डिवाईन एनर्जी आहे, गणपती बाप्पा घेऊनच येतो आहे, पण ह्या महिन्यात जे काही सण आहेत ते गुरुपुष्प योग पण आहे, तोही शीतलता सुवर्ण प्रदान करतो. सो तुमच्या जीवनात गणपती बाप्पा आनंदीमय सुखशांती आरोग्य घेऊन येतो आहे. सो दिवसभरात आजपासून तुम्ही त्याचं नामस्मरण करायला सुरुवात करा, म्हणजे तो सुखारता दुखारता तुमच्या जीवनातले दुःख दूर करून तुम्हाला आनंद सुखशांती समृद्धी देईल आणि ऐश्वर्याचा बुद्धीचा राजा लहान मुलांनाही बुद्धी प्रदान करेल. तुमच्या कामधंद्यात तुम्हाला यश प्राप्त करून देईल. त्यामुळे ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः या नामाचा जप सतत चालू ठेवा 108 वेळा किंवा गणपती विसर्जन होईपर्यंत ह्या नामाचा जप अंतरात तुमच्या मनात चालू ठेवा. तुमच्या आत्म्यालाही सुख शांती मिळेल आणि तुमच्यातला जो रिद्धिसिद्धीचा दाता आहे तो तुम्हाला मदत करत राहील. थँक्यू. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.